हा. लेझर म्हटल्यानंतर एक खूप मोठी गोड गैरसमज आहे. पेनलेस, स्टिचलेस, ब्लडलेस, वुंडलेस, म्हणजे वेदनारहित होणार आहे, रक्ताचा थेंब सुद्धा पडणार नाहीये हम्म. किंवा जखम होणार नाहीये हम्म. आणि तिथं कोणताही टाका पडणार नाहीये असं क्लेम करून बरेच लोक पेशंटला ऑपरेशनला कन्व्हिन्स करतात. ह्याबद्दल नेमकं आता करणारा करू द्या कन्व्हिन्स, दॅट्स ॲब्सोल्युटली त्यांचं हे राहील, पण तुमचं मत काय आहे? असं काही शक्य आहे का? तर बरेच वेळेला काय होतं की पहिली गोष्ट तर असं काही शक्य नाहीये. म्हणजे इट्स जस्ट अ टूल टू डू सम सर्जरी. म्हणजे म्हणजे जसं मी आपण हाताने लिहितोय आणि पेन घेऊन लिहितोय, बॉल पेनने लिहितोय किंवा नंतर जाऊन एखादं भारीचा पेन वापरतो, एक्झॅक्टली इतकंच फरक आहे. एक्झॅक्ट अक्षर तर तोच निघणार आहे, फक्त तुमचं स्मूथनेस एखाद्या वेळेला वाढू शकतं, पण कंपल्शन नाही. येस येस एक्झॅक्टली, तुम्ही एकदम चांगली अनालॉजी वापरली, त्याने माझं काम इझी झालं. तर लेझर असं आहे की ते क्लेम करतात की इट इज पेनलेस, स्टिचलेस, स्कारलेस आणि वेदना नाही होणार. हे चुकीचे क्लेम्स आहेत. डेफिनेटली मी ऑन स्क्रीन हे बोलतोय कारण की लोकांना अवेअरनेस पाहिजे. लेझर वापरल्याने एवढंच होऊ शकतं की थोडंसं कोलॅटरल डॅमेज, जे थर्मल डॅमेज आम्ही म्हणतो, ते किंचित कमी असू शकतो, पण रिकव्हरी अर्ली होणार किंवा तुम्ही एकदम एका दिवसात उभे राहून पळायला लागणार आहे अशातला प्रकार नाहीये. माझं एक सहसा एक बोलणं सगळ्यांना असतो, देवानी एक सर्वसामान्य लाईफस्पॅन जे 80 इयर्स दिलेले आहे, 80 इयर्स जर का तर दिलेलं असेल, कोणाची इन्क्लुडिंग फिमेलमध्ये एखादं LACS झालेलं आहे, सर्जरी झालेलं आहे, प्रेग्नन्सी झालेलं आहे, इवन प्री प्रेग्नन्सी इन्फर्टिलिटीसाठी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी झालेलं आहे, असं पण पकडलं तर 8 सर्जरी होणारे खूप कमी लोक असतात. 10 वर्षातून जर एक सर्जरी होत असेल, सर्जरीच्या नंतर अशी काही घाई पडली 10 दिवस सुट्टी घेऊ शकत नाही, आणि एखादा माणूस 10 वर्षामधून एक सर्जरी होते आणि त्या एका सर्जरीला 10 दिवस कामाची सुट्टी घेऊ शकत नसेल, मग सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, कामच कशाला करते अशी जर लाईफ जगत असेल तर. एक्झॅक्टली.